आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गंगा हा, बापरे बाबा तुम्ही जाऊन लपा. बाबा लवकर जा. कुठे गेली ही पोरगी? गंगा आत्या इकडे आहेस तू? कोणालाही काही सांगितल्याशिवाय मध्यरात्री तू इकडे कशी काय आलीस? तुला वेळ लागलाय की काय? नाही आत्या, ते देव असे ना, तू घरात दिसली नाही म्हणून कावरी बावरी झाली ना ग. बरं झालं की मी बघितलं, नाहीतर तिला शोधावं लागलं असतं. तू घरात नाहीयेस कळल्यावर मला काही सुचतच नव्हतं गंगा, म्हणून मी आणि आजी तुला शोधायला निघालो आणि तू इथे भेटलीस. तुझी काळजी वाटत होती. आता तुला बघितलं ना, मला बरं वाटतंय. बिनधास्त तू एकटी निघून आलीस इकडे, आणि काही प्रॉब्लेम झाला असता तर काय करणार होतीस? तसं नाही आत्या, स्वप्नात नागमाता आली होती. तिनेच मंदिरात येऊन पूजा करायला सांगितली, म्हणून मी आले आत्या. नागमातेच्या पूजेची नाटकं तू विसरली असशील असं वाटलं होतं मला. ती नाटकं परत चालू केलीस? ए गंगा, नागमाता तुझ्या स्वप्नात येऊन बोलेल ते खरं होणार आहे का? अशीच तू सर्व कामं करत आलीयस. त्या दिवशी निखाऱ्यांवर चाललीस तेव्हा तमाशा झाला होता. आज परत कोणाला न सांगता तू इथे आलीयस. तुला अक्कल बिक्कल आहे की नाही ग? माझ्या भावाला राजशेखरला तुझ्यावर खूप विश्वास आहे. सगळ्यांचा विरोध असताना तुला सून बनवली, ते लक्षात ठेव. जाऊ दे का आजी, गंगाला तर ओरडू नकोस. ती परत असं नाही करणार, हो की नाही गंगा? गंगा, तुला वाटेल ते करण्याच्या आधी ना थोडासा विचार करत जा. घरातले उठून शोधण्याआधी आपण घरी जाऊया. बघत का उभी आहेस? चल ये गंगा, येते चल चल पुढे. माते नागदेवी, क्षमा कर ग मला. आता तूच काय ते सांभाळून घे. माझ्या मुलीला या शक्तीपासून मुक्त करायला कुठे कुठे जाऊन आले, पण कोणीही काही करू शकलं नाही ग. तूच आता या दुष्ट शक्तीपासून माझ्या मुलीला वाचव ग माते. माते, हिचं पुढच्या महिन्यात लग्न देखील ठरलेलं आहे हो. तुम्ही हिला ठीक कराल या विश्वासाने आम्ही इथे आलोय. काही करून माझ्या मुलीला वाचवा माते, वाचवा. मग तू काही करू शकत नाहीस. जर काही करायचा विचार केलास तर तू मरून जाशील. हिला लगेच त्या तळीत उभं करा. ठीक आहे माते. चल
नीट उभी राहा. हलू नकोस ग. सरळ उभी राहा ग. हलू नकोस. हे हळदीचं पाणी उचलून तिच्या अंगावर टाका. ओते. हे पाणी बाहेर घेऊन जा. डोक्यावरून मागच्या बाजूला फेकून मागे न वळता आत या. ठीक आहे माते. बाळा शांत हो बाळा. अगं थांब. शांत हो बाळा. शांत हो. शांत हो. बैस बैस. बाळा, बैस. शांत हो. आई माते, तूच माझ्या बाळाला वाचव आता. ओम शक्ती, ओम शक्ती, ओम शक्ती. इकडे ये. काय हो? काय ग, घाणेरडं पाणी गाडीवर टाकून पुढे निघून जातेस? अहो नाही, घाणेरडं पाणी नाही, पूजा केलेलं पाणी आहे. पूजा केलेलं पाणी माझ्या गाडीवर करणी करते का? एवढी मोठी मांत्रिक आहेस तू? माझ्या मुलीला दुष्ट शक्तीपासनं मुक्त करायला आलीये मी इथे. मांत्रिक आमच्या गावातलीच आहे. कोण आहे ती? दाखव. हो, या ना मॅडम. या बघा, या आहेत त्या. भैरवी, तू इकडे आहेस? मी तुला कुठे कुठे शोधलं माहिती? तुला बघून किती आनंद झालाय माहिती? एका महत्वाच्या विषयावर बोलायचे. बोलू का? आत्ता महत्वाच्या कामात आहे, जरा बाहेर थांब. ठीक आहे ठीक आहे, संपल्यावर बोलू. मग मी थांबते बाहेर. चला चला, इथे बसूया. बोल, कोण आहेस तू? तू कितीही विचारलास तरी मी बोलणार नाही. नाही बोलायचं ठरवलं तरी बोलायला लावेन. तुझ्याने ते नाही होणार. ओम चामुंडेश्वरी. नाही होणार. नाही. आता तरी बोलणार आहेस का? नाही बोलणार मी. नाही, नको 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 नको. मी बोलते, मी बोलते, मी बोलते. बोल, कोण आहेस तू? माझं नाव मेरी आहे. 6 महिन्यांपासून
मी या शरीरात आहे. आता 1 मिनिट सुद्धा या मुलीच्या शरीरात राहायचं नाही. निघून जा. मी नाही जाणार. तू गेली नाहीस तरी मी तुला जायला भाग पाडेल. जर मला काही केलास तर धोका तुलाच आहे. काय करशील ग? संपवून टाकेन तुला. मी त्यांना नेहमीच भोजन खाऊ घालते. तू माझं काहीच वाकडं करू शकणार नाही. हे शरीर सोड आणि जा. नाही जाणार. नाही सोडणार. जा इथून. निघून जाते. जाते मी. ये बाहेर ये. निघ बाहेर. ताई, तुम्ही गावात परत कधी आलात? नाही ग, आपणच भैरवीला शोधत आलोय. भैरवीनेच तुला या दुष्ट शक्तीपासून वाचवलंय. खूप खूप आभार ताई. यापुढे हिला कोणतीही दुष्ट शक्ती शिवणार नाही. हिचं धूमधडाक्यात लग्न लावून द्या. आता घेऊन जा. खूप आभारी आहे तुमची माते. निघतो आम्ही. कृपा, बाकी लोकांना नंतर आत यायला सांग. आधी देवीला आत पाठव. ठीक आहे. यांना भेटल्यावर तुला डायरेक्ट हॉटेलला घेऊन जाते. आता गप्प बस. ऐका, ताईने तुम्हाला आतमध्ये बोलवलंय. बरं, तू कुठे येतोस? मी जाऊन याच्यानंतर भेटते. तुमचा नंबर आहे. ठीक आहे स्वामी. भैरवी, काय ग, महालातली संपत्ती हडपायचा प्लॅन होता ना तुझा? मग हडपलीस का? माझं माझ्या दादाशी आता नातच राहिलं नाहीये, त्यात संपत्ती मिळवली का विचारताय? तुम्ही महालातून बाहेर पडल्यावर मला पण लगेच निघावं लागलं ना. मग आता तू त्या घरात राहत नाहीस का? नाही. तू माझ्यासोबत होतीस हे कळल्यावर दादा खूप भडकला होता, म्हणून निघाले तिथून. आणि आता त्या महालात काय चालू आहे याची काहीच कल्पना नाहीये. तिथे जाण्याचा मला मार्गच सापडत नाहीये. मार्ग हवाय, मी सांगते तुला. यापुढे मला तुझं तोंड दाखवू नकोस असं दादा म्हणालाय. आता कसं जायचं तूच सांग. हा चेहरा घेऊन नाही जाऊ शकत ना. तू कोणता चेहरा घेऊन जायचं ते मी सांगते.
पटला माझा प्लॅन. ओके ना? भैरवी, सुपर भैरवी, भैरवी सुपर. थँक्यू सो मच. अरे रे, तू माझ्यासाठी एवढी सुपर आयडिया शोधून काढलीस. तू दिलेल्या आयडियामुळे आता माझ्या हाती दादाची संपत्ती लागणार यात काही शंकाच नाही. भैरवी, महालाची संपत्ती जर मला मिळाली ना तर अर्धी मी तुला देणार. तुझी संपत्ती नकोय मला. तुझा माझ्यावर विश्वास होता म्हणून हे केलंय. जाऊन ये. मी मार्ग भरकटले होते, आता योग्य मार्ग सापडला. सगळं काही तुझ्यामुळेच. खूप थँक्स भैरवी. मी निघते. हा ए, तुझ्यासाठी मी काहीच केलेलं नाहीये. तू तिथे गेलीस तरच मी तिथे जाऊ शकेन. मी तिथे गेले तरच त्या अरुणला संपवू शकेन. त्यासाठीच तर तुला तिथे पाठवते. हे तू कधी आलीस? मी तर कधीचीच आले. मी आले हे तुम्हाला कळलं सुद्धा नाही. असं कुठलं गाणं ऐकताय तुम्ही बाबा? मी सॉन्ग नाही ऐकत आहे ग, आवाज ऐकतोय. कोणाचा आवाज? तुझ्या आईचा आवाज. मी मलेशियाला होतो ना तेव्हा आई नेहमी कॉल करायची. तिचा आवाज परत परत ऐकण्यासाठी मी हा रेकॉर्ड करून ठेवला होता. जेव्हा जेव्हा जानकीची मला आठवण येते तेव्हा मी हा आवाज ऐकतो ग तिचा. जानकी अगदी माझ्या जवळ असल्याचा मला नेहमी भास होतो. तिच्यासारखा व्हॉइस कोणाचाच नाहीये. ठीक आहे, आता मी एक काम करतो, पटकन फ्रेश होऊन येतो. अरे आता ही कुठे गेली? ए अरुण, काय रे, मला विसरता येत नाहीये का? अजूनही माझाच विचार करतोयस?
एवढा प्रेम करतोस माझ्यावर की माझं बोलणं रेकॉर्ड करून सतत ऐकत असतोस. अरे खरंच आपलं एकमेकांवर किती प्रेम येणार आहे. अजून काही दिवस तुझ्यासोबत जगले असते तर किती आनंदात दिवस गेले असते. पण ते नाही होऊ शकलं रे. तुझ्यासोबत जगता आलं नाही मला, पण तुला असं पाहताना मला फार आनंद होतो. जोपर्यंत आपण एकमेकांच्या आठवणीत आहोत तोपर्यंत आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाही. देवसेना, इथे तुझ्या आईचा आवाज तुला ऐकू येत होता. आई तुमच्याशी बोलली का बाबा? हा, तुला पण ऐकू आलं का? अहो मीच तर बोलत होते. हेडफोन मध्ये आईचं बोलणं ऐकलं. तुम्हाला आईचा आवाज खूप आवडतो ना बाबा, म्हणून मीच आईच्या आवाजात तुमच्याशी बोलत होते. कसा वाटला आईचा आवाज? ऐकल्यावर बरं वाटलं ना तुम्हाला? ए अरुण, मी काहीतरी विचारतेय, तू काही बोलतच नाहीयेस. जानकी मला सोडून गेली असा मी विचार करत होतो, पण तुझ्यात तिचा अंश आहे तिने दाखवून दिलं. तू जे काय बोललीस ते अगदी जानकी सारखंच वाटत होतं मला. लक्ष्मी, होय ताई. आता तू यावेळी इथे काय करतेस? छोटे मालक ड्रिंक करतायत ना, तर त्यांनी ऑमलेट बनवायला सांगितलं आहे. ठीक आहे, तू जा, मी बघते. ठीक आहे ताई. खूप वेळा वाचलास तू आतापर्यंत, पण यावेळी तू वाचू नाही शकणार.
गंगा सॉरी हा खूप दिवस प्यायलो नव्हतो ना मी. त्याचं काय की आज जानकीला प्रपोज केलेला दिवस आहे. सकाळी देवसेना पण जानकी सारखंच बोलत होती ना. मला जानकीची आठवण झाली म्हणून पहिलं तिला मी जेव्हा पाहिलं होतं तेव्हा तिने काय केलं माहितीये, मला ना बांधून ठेवलं होतं. गंगा देवसेना एकटीच झोपली असेल, तू जाऊन झोप ना तिच्याबरोबर. ठीक आहे, तुम्ही या लवकर. हां ठीक आहे.